नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रज्वल काळे द विनर अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण एकदम अतिशय महत्वाचा गणिताचा एक प्रश्न पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण द विनर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून घ्या आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला आजच क्लिक करून घ्या। ठीक आहे, तर आपण महत्वाचा एक प्रश्न पाहू। चला, काय प्रश्न आहे रे? ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त संख्या। ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त संख्या। बोला, ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त काय होणार? ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त संख्या 1/a अधिक b, 1/a अधिक b, 1/a अधिक b। बरं, ए अधिक 1/a अधिक b ची गुणाकार व्यस्त किती म्हटले रे? किती म्हटले आहे? 5/8। किती म्हटलं आहे रे? 5/8। आणि ए ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे। ए ची व्हॅल्यू किती आहे रे? ए ची व्हॅल्यू किती आहे? 6। ए ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली? ए ची व्हॅल्यू किती आहे? 6। मग ए ची व्हॅल्यू आपण इथे घेऊन घेऊ। ए ची व्हॅल्यू किती दिली आहे? 6। मग 1/6 अधिक किती रे? b, 1/6 अधिक किती रे? b। आणि बरोबर व्हॅल्यू किती दिली? किती दिली आहे? 5/8। 5/8 जेव्हा बरोबरची चिन्ह असते तेव्हा काय असते रे? तिरपास गुणाकार। तेव्हा काय असते? तिरपास गुणाकार। 1/6 अधिक काय रे? b बरोबर काय रे? 5/8। 5/8 आता काय करायचं? तिरपास गुणाकार। काय करायचं? तिरपास गुणाकार। आज गुणाकार किती येणार? 8। 8 1 8 बरोबरचं चिन्ह जसं आहे तसं ऍज इट इज जसं आहे तसं ठेवलं। त्याच्यानंतर 5 गुणाकार 7, 6 पंच 30 बरोबर 30। आता याच्याशी गुणाकार, अधिकचं चिन्ह दच्छा तसं, हे अधिकचं चिन्ह दच्छा तसं। त्याचं काय केलं? 5 गुणाकारात बी काय किती येणार? 5। किती येणार रे? 5। किती येणार रे? 5। आता हे कोणतं पद आहे? चल पद। हे कोणतं आहे? स्थिर पद आहे। कोणतं आहे? इकडचं कोणतं आहे? चल पद। आणि इकडचं कोणतं आहे? स्थिर पद। आता काय करू आपण? पहिले चल पद एका इकडे करू आणि स्थिर पद एका इकडे करू। मग हा इकडचं 30 इकडे काय होणार? इकडे काय प्लस आहे, इकडे काय मायनस होईल। मग 8 मायनस किती रे? 30 बरोबर काय रे? 5। बरोबर काय आहे? 5। आता सांगा, अधिक वजा काय होणार? अधिक वजा काय होणार? वजा। मग 30 म्हणून 8 काढून किती होतं? 30 म्हणून 8 काढून होतं 22। अधिक का वजा? वजा। चिन्ह कोणतं लागणार? मोठ्या संख्येत चिन्ह। वजा काय? 22 बरोबर काय रे? 5 घेऊ। आपल्याला व्हॅल्यू कायची काढायची आहे? बी ची व्हॅल्यू काढायची। कायची व्हॅल्यू काढायची आहे? बी ची। मग बी ची व्हॅल्यू काढताना हा 5 कुठे जाईल? 5 कुठे जाईल? 10। मग वजा 22 छेद किती रे? 5 बरोबर बी ची व्हॅल्यू भेटून जाईल। म्हणजे बी बरोबर किती येणार? वजा 22/5। आलं का रे?